आणि आज भारतीय जनता पक्ष चालतो. ते रंग बदलू दल बदलू लोक आहेत. भाजपच्या नेत्यांनी निकाल लागल्याच्या नंतर पहिलं स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत बसणार, मेघना बोर्डीकर यांनी. मग त्यांनी देखील शब्द फिरवला का त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे शिवसेनेला इथं जे शिवसेना वाढतीये ते दाबण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून. मी मेघनाताई बोर्डीकरांचं मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी सुरुवातीला आपल्या माध्यमातून जाहीर सुद्धा केलं होतं, आम्हाला सुद्धा सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांचं आपसातलं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी, त्या आपसातल्या राजकारणामध्ये मला पडायचं नाही. पण आम्हाला राष्ट्रवादीने स्वतःवर केलेले आरोप आहे विटेकरावरती आणि भारतीय जनता पक्षावर सुद्धा आरोप आहे. आम्हाला देतो म्हणलेलं पद त्यांनी दिलं नाही आणि आज त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरच्या भावाला उपाध्यक्ष केला. म्हणून आज माझे तिन्ही जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, मी माझ्या वरिष्ठांच्या कानावरती घालून एक शिवसैनिकामधलं रक्त सळसळलं पाहिजे आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. म्हणून आज आम्ही रागापोटी, आमच्यावर झालेल्या अन्यायापोटी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनसामान्य माणसापर्यंत, मतदारापर्यंत हा निर्णय गेला पाहिजे. तुमच्या माध्यमातून ही शिवसेनेवर अन्याय झाला हे जनतेपर्यंत कळालं पाहिजे. म्हणून तातडीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. मी या राष्ट्रवादी काँग्रेसचा, भारतीय जनता पक्षाचा निषेध करतो आणि आज आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी या निवडणुकीवरती बहिष्कार घातलेला आहे. अजिबात होणार नाही. आम्हाला त्यांनी सांगितलं सभापती पद देतो, पण आम्हाला नको आहे ते. आम्हाला आमचा सन्मान किंवा आम्हाला कुणाला विश्वासात न घेता जाहीर केलेला निर्णय होता आणि कालपर्यंत तो निर्णय होता. पण आज आम्हाला स्वतः पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, कालपासून आमचे जिल्हा प्रमुख सईद खान, विशाल कदम आणि आनंदराव भरोसे आणि माझ्या टचमध्ये होत्या. आत्ता आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आम्ही आमचा निरोप दिला की शिवसेनेला उपाध्यक्षपद तुम्ही ठरल्याप्रमाणे द्या आणि एक सभापती पद द्या. आम्ही सांगून आलो. पण आम्हाला असं सांगण्यात आलं की भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष राजेश विटेकर यांचा सक्का भाऊ हा उपाध्यक्ष होणार असं सांगण्यात आलं. म्हणून आम्ही तातडीने पत्रकार परिषद बोलवली आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. भाजपला परभणी जिल्हा परिषद राष्ट्रवादीसोबत बैठक आहे झाल्या. हे बघा, ते प्रयत्न आम्ही नव्हते केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे या जिल्ह्यातले एकमेव आमदार आहेत राजेश विटेकर. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, रत्नाकर गुट्टे सुद्धा त्यांच्या सोबत होते, त्या लोकांनी पुढाकार घेऊन उबाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं संख्याबळ एकत्रित केलं आणि शिवसेनेचं संख्याबळ मिळून अध्यक्ष शिवसेनेचा करतो असं आम्हाला सांगितलं. कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यात आतमध्ये कुरबुरी आहे, आतमध्ये त्यांचं जमत नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष करायचं त्यांचं ठरलेलं होतं. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता त्यांचं मी काही सांगू शकत नाही. आम्ही तर नाही, आम्ही आता विरोधात नाही, ते मला काय बोलायचं नाही. पण आमची भूमिका आजपासून जिल्हा परिषद मध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसणार. वरिष्ठांकडून आलेले आदित्य यांनी डावलले, वरिष्ठाकडून आलेले आदेश डावलले, आमच्या साहेबांना, शिंदे साहेबांना राष्ट्रवादीने, बीजेपीने फसवलं हा आरोप मी करतोय. कारण शिवसेनेचा उपनेता, संपर्क प्रमुख म्हणून मी आरोप करतोय, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून आरोप करतोय. तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत आमचे पदाधिकारी, त्यांच्या साक्षीने सांगतोय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप केला की भाजपचे जे 2 गट आहेत त्या दोन्ही गटांवर नेमकं पहिला खंजीर खुपसण्याचं पाप केलं असेल तर राजेश विटेकर म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार, त्यांनी आमच्या पाठीत पहिला खंजीर खुपसला. आणि भारतीय जनता पक्षावर पण माझा आरोप आहे की उपाध्यक्षपद देतो म्हटले आणि ऐन टायमाला नाही म्हणून सांगितलं. हे बघा, आनंदराव भरोसे माझ्या बाजूला बसलेत. महानगरपालिकेला त्यांना असंच खेळवत ठेवलं, युती करतो 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 म्हणून सांगितलं. ऐन टायमाला त्यांनी युती तोडून टाकली. सेकंड टाइम जिल्हा परिषदेला मी स्वतः होतो. मला सांगितलं, आमचा विशाल या ठिकाणी आम्हाला सांगितलं युती करतो, आपण युतीमध्ये लढू. ऐन टायमाला तसंच केलं आणि आता ही परिस्थिती उद्भवली. आता दोन गट कोणते? आता भारतीय जनता पक्षाला ते विचारा जाऊन. 100% केली, का नाही करायची?
12-13 दिवस होते आमच्या सोबत राहिले, आमच्या वरिष्ठ लोकांच्या टच मध्ये राहिले, आमच्या नंदनवन बंगल्यावरती साहेबांना भेटायला गेले, मिटिंगा केल्या आणि ऐन टायमाला आम्हाला असा धोका दिला. आमच्या दारावर आलेले. आपल्या सर्वांना माहिती आहे की